नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्लम केकची रेसिपी. तर यासाठी इथे सगळ्या प्रकारच्या ड्राय बेरीज घेतल्यात मी. ही जी रेड आहे ती, नंतर ड्राय चेरी आहे, ब्लूबेरी आहे, क्रॅनबेरी आहे, ब्लॅकबेरी, प्लम आहे. असं हे सगळं काही आपण फाईन चॉप करून घ्यायचं आहे. अगदी मस्त बारीक कट करून घ्यायचं आहे. असे मीडियम सर त्याचे आकाराचे तुकडे केल्यानंतर त्याला एका बाउलमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याला छान फाईन चॉप केल्यानंतर एखाद्या याच्यामध्ये बी असते ती काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर याला छान ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करायला रात्रभर तरी ठेवायचं आहे. इथे आपण ड्राय जिंजर पावडर वापरली आहे. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत ह्या दोघी गोष्टी, ड्राय जिंजर पावडर आणि सिनेमन पावडर म्हणजेच दालचिनी, कोको पावडर. तर आपण एक एक करून सगळे असे जे इन्ग्रेडियंट आहेत ते आता एक स्टेप करून आपण बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर इथे जे हे 1 कप असं दूध आहे, त्यात मी अर्धा चमचा विनेगर घातलेलं आहे. आणि ह्या ज्या सगळ्या बेरीज ज्या रात्रभर सोक झाल्या होत्या याला छान गाळून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे का गाळायचं आहे, कारण याच्यातलं आपण ज्यूस वेगळं करून घेतो आहे. आता रूम टेम्परेचरचं आपल्याला इथे बटर करायचं आहे. बटर मेल्टेड नको आहे आणि खूप फ्रोझन पण नको आहे. आणि नंतर त्यात आपण अर्धा कप बटरमध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे, पिठी साखर. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं असं मऊसूत असं टेक्स्चर तयार होतं लगेचच, कारण आपण रूम टेम्परेचरचं बटर वापरतो आहे. आणि त्यासोबतच इथे 1/4 कप इथे हनी टाकतो आहे. तर हनी घातल्यानंतरसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोपी अशी पद्धत आहे, कारण झटपट आपला हा केक तयार होतो. तर इथे 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यालाही गाळून घ्यायचं आहे. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आपल्याला गाळूनच घ्यायचे आहेत. आणि इथे 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून आपण इथे बेकिंग सोडा घातलेला आहे. सगळं काही मापानुसारच घ्या. आणि इथे 2 चमचे आपण कोकोआ पावडर घेतलेली आहे, डार्क कोकोआ पावडर घेतली आहे. आणि ही ड्राय जिंजर पावडर आणि सिनेमन पावडर्स म्हणजे दालचिनी आणि सुंठ पावडर इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपलं कोरडं जिन्नस अगदी छान तयार झालेलं आहे. आता जे गाळलेलं इथे ज्यूस होतं ना, जे बेरीजमधलं, ते आपण आपल्या वेट मिक्सचरमध्ये मिक्स करून घेतो आहे अशा प्रकारे. आणि त्यालाही छान विस्क करून घ्यायचं आहे. म्हणजे काय ना, त्याला एक छान अशी कन्सिस्टन्सी येईल. बघू शकता तुम्ही, मस्त झालेला आहे रंगसुद्धा. आपण कुठलाच ॲडिशनल कलर यात वापरत नाही आहोत. आणि सोबतच आपण इथे फ्लेवरसाठी व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकणार आहोत. तर इथे हे जवळपास 1/4 टीस्पून एवढं टाकलेलं आहे. आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप अशी आहे ना, की सगळ्या बेरीज आपल्या केकच्या तळाला जातात जनरली बेक केल्यावर. पण जर का तुम्ही अशी पद्धत वापरली की ह्या ज्या सगळ्या गाळलेल्या बेरीज आहेत याला छान कोट करून घेतलं आहे मैद्यामध्ये, म्हणजे जे आपलं ड्राय मिक्सचर आहे ना, म्हणजे जे ड्राय आपली सगळं पावडर वगैरे होती ना, त्यात असं कोट करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर स्टेप बाय स्टेप आपण पुढे सगळं एकत्र करणार आहोत. सगळं एकसाथ मिक्स करायचं नाही आहे, नाहीतर आपला केक जो आहे ना तो डेन्स होतो, कारण ह्यात ऑलरेडी आपण खूप साऱ्या अशा बेरीज आणि ड्रायफ्रूट टाकलेले असतात. म्हणून याच्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या नक्की फॉलो करा. आणि हा जो टीन आहे, तुम्ही कुठलाही टीन वापरू शकता. त्याला छान बटरने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे बटर पेपर लावूनसुद्धा छान ग्रीस करून घेतो आहे, म्हणजे जो केक आहे ना तो छान असा डिमोल्ड होतो. आणि त्यानंतर आपण हे जे सगळं वेट मिक्सचर होतं त्यात टाकून घेतलेलं आहे. आणि हळूहळू दुधाचं जे मिक्सचर आहे, ज्यात आपण विनेगर ॲड केलेलं होतं, ते थोडं कडल झालेलं आहे, ते सुद्धा आपण हळूहळू मिक्स करून घेतो आहे अशा प्रकारे. आणि रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे, अगदी नॅचरल कलर आलेला आहे त्याला. आणि सुगंधही खूप छान येतो आहे, कारण सगळ्या बेरीजचा जो फ्लेवर होता, ऑरेंज ज्यूस होतं, प्लस जे आपण मसाले वापरलेत ते सगळे आपण ह्यात टाकलेले आहेत. तर आज आपण केक हा गॅसवर न बनवता आपलं जे स्टोन बेस ओव्हन असतं त्यात आपण बनवणार आहोत. तर हे ऑलरेडी मी प्रीहीट करून ठेवलं आहे 5 मिनटासाठी. आता ह्यात आपण वरती छान सजवून घेणार आहोत. काही ज्या बेरीज आपण सोक केलेले होते ड्रायफ्रूट, काजू बदाम टाकलेले आहेत आणि अक्रोड टाकलेले आहेत ड्रायफ्रूटमध्ये. आणि छान टॅप टॅप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर 150 डिग्री सेल्सिअसवर आपण जवळपास 40 मिनटं याला बेक करून घेणार आहोत. हा इथे स्टोन बेस असा ओव्हन आहे, तर त्याला छान असं बेक होऊ द्यायचं आहे. आणि आपण हे झटपटच तयार होतं तसे, कारण ह्याला ऑलरेडी आपण जर गॅसवर बनवायला घेतलं तर तासभर सहज लागतो, अगदी कमी गॅसवर जर तुम्ही बेक केलं तर. आणि रंगही सुंदर येतो. आता जवळपास मी याला बंद करून ठेवलेलं आहे 40 मिनटं. आणि नंतर तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे ना तो अगदी मस्त बेक झालेला आहे. आणि सुंदर रंग आलेला आहे त्याला, म्हणजे आपला केक हा अगदी सुंदर तयार होऊन आणि सुंदर असं त्याला एक सुवासही छान येतो आहे. आता याला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. तर ह्यासाठी आपण वरतून त्याला कपड्याने
अगदी आरामात तासभर तरी पडू द्यायचं किंवा रात्रभर तरी पडू द्यायचं, अगदी गार होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण आरामात अगदी त्याला डिमोल्ड करणार आहोत. आणि मग नंतर यावरचं जे बटर पेपर होतं साईडचं खालचं ते सगळं आपण काढून घेणार आहोत. आणि मग तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी हा जो केक आहे हा माझ्या मुलीच्या शाळेत सेलिब्रेशनसाठी बनवलेला आहे. तर मी छान त्याला पीसेसमध्ये असा कट करून घेते, स्क्वेअर पीसेसमध्ये, म्हणजे खायलाही छान लागेल आणि त्यांना द्यायलाही मला सोपं होईल शाळेत. तर मस्त असा आपला केक बनवून झालेला आणि अगदी मस्त आणि सोपी पद्धत आहे. घरात सगळ्या गोष्टी अगदी अवेलेबल असतात आणि ह्या बेरीज सध्या मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहेत. नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तयार करून बघा लगेचच. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.